नाव प्रभावती शिवाजी भावळेकर. मी तोरण्याच्या पायथ्याशी आहे आम्ही पलीकडच्या साईडला. तर मी अंगणवाडी सेविका आहे. माझं ग्रेट कोच परतडे सर, शुभंगताई कटके, विकास आबा कटके, सुनील कटके सर आहेत. येस मॅडम, कशासाठी जॉईन झालात सर? तुमच्यासाठी जॉईन झाला होतात. तुम्ही काय काय डिसऑर्डर्स घेऊन या फॅमिलीशी जॉईन झाला होतात? डिसऑर्डर सर खूपच होते. माझ्या मणक्याला, हाताला उजव्या साईडला पूर्णपणे मुंग्या येत होत्या. उचलता येत नव्हतं काही. मणक्याला गॅप असल्यामुळे दम लागायचं मला. आणि वेट पण खूप वाढलं होतं. 70 किलो झालं होतं. हा मॅडम, तुम्ही 2 वर्षापासून संतुलित आहारासह एक्सरसाइज, पॉवरफुल एक्सरसाइज करताय. काय बदल झाले मॅडम तुमच्यामध्ये? पहिल्या डिसऑर्डर्स आणि आता याच्यामध्ये काय बदल आहे? तर पूर्णपणे डिसऑर्डर गायब झालेत. म्हणजे मला 5 मिनिटं सुद्धा मी 5 किलोचं वजन घेऊन चालू शकत नव्हते. एवढं खूप त्रास व्हायचा मला. पाय पण पूर्ण उजवा दुखायचा, हा पूर्ण एक साईड दुखायची. दम लागायचा, चालता येत नव्हतं. त्याच्यामध्ये काय बदल झालात मॅडम? त्यामध्ये खूप, म्हणजे मला आता काहीच नाही. मी आता 2 वर्ष झालं दवाखान्यात गेलेच नाही. फक्त संतुलित आहार चालू केल्यापासून, वर्कआउट चालू केल्यापासून. येस, बहुत ही बढिया. मॅडम, खूप डिसऑर्डर्स घेऊन या फॅमिलीशी जॉईन झाला. एका दिवसामध्ये आम्ही 40,000 रुपये घालवलेत. 28 ऑगस्ट 2022 रोजी. आणि तिथून आलो आणि नंतर डिसाइड केलं की नाही, आपल्याला फॅमिली जॉईन करायला पाहिजे. आणि तिथून आम्ही फॅमिली जॉईन केलंय. आणि आजपर्यंत आम्ही दवाखान्यामध्ये 1 रुपया सुद्धा घालवला नाही सर. येस, पाहू शकताय मॅडम, यांच्या मनकेसाठी त्यांनी खूप खर्च केलाय. आणि सर, त्या पहिलं ते ज्यावेळेस तुम्ही खर्च करता, तो खर्च आणि या खर्च याच्यामध्ये काय बदल आहे सर? कसं वाटतंय? कोणता खर्च बरा वाटतोय सर? तर त्या दिवशी एका दिवसात एवढे पैसे कुठून आणायचे हा सुद्धा प्रश्न होता आमच्या समोर. येस. आणि शेवटी दवाखान्यातल्या पेन किलरच्या गोळ्याच खात होतो. दुसरं काही, म्हणजे स्वतःला असं जात नव्हतं की गोळीशिवाय मी जगू शकत नव्हते. शरीरासाठी आपण काहीच चांगलं खात नव्हतो. आम्ही जरी एवढं ग्रामीण भागात राहतोय तरी पण बाहेरचं कडधान्य शेवटी विकत आणावं लागतंय. पण ते काय चांगलं आहे का नाही हे सुद्धा कोणाला माहिती. येस, पाहू शकताय सर, मॅडम मध्ये खूप मोठ्या डिसऑर्डर्स आणि त्याच्यामध्ये खूप मोठा झालेला बदल. खूप छान.